हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती बाके एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आलेली आहे. ऑलरेडी आपण सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्सचे वेगवेगळे व्हिडिओज बघितले. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्सचे दोन जे वेगवेगळे स्ट्रक्चर्स आहेत त्याच्यावर त्याचे एक्झाम्पल्स, परत त्याचे निगेटिव्ह सेंटेन्स, ते डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन होतात ते सेपरेट बघितले. अगेन जेव्हा सिंपल पास्ट टेन्सचा अगेन सेमच बघितले, सेंटेन्सेस केले, निगेटिव्ह केलेले आहेत आणि फ्युचरचं पण तसंच. पण एकच सेंटेन्स जर आपल्याला तिन्ही काळामध्ये करायचं झालं तर त्याच्यामध्ये काय चेंजेस होतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ऑल सिंपल टेन्सेस, सिंपल म्हणजे साधा काळ, सगळे साधे काळ कसे तयार होतात ते आज आपण एकदम बघणार आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ, सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ आणि सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ. आता जेव्हा आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सेंटेन्स करणार आहे तेव्हा तिथे आपल्याला काय यूज करायचं असतं, V1 किंवा V1 ला येस येस प्रत्यय असलेला. आपण सारखा ज्या गोष्टी करत असतो ते सांगण्यासाठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. मग त्याचा अर्थ करतो, खातो, पितो, झोपतो या अर्थाने होतो. हे झालं अफर्मेटिव्ह सेंटेन्स. पण जेव्हा आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स करायचा असतो, क्वेश्चन करायचा असतो तर आपल्याला हेल्पिंग वर्ब्स लागतात आणि सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला डू आणि डज हे हेल्पिंग वर्ब यूज करायचे. जेव्हा हेल्पिंग वर्ब्स वापरले जातात तेव्हा त्याच्यासोबत क्रियापदाचं पहिले रूप जसंच्या तसं येणार. हे जेव्हा सिंपल पास्ट टेन्स मध्ये जाणार आहे तेव्हा आपल्याला यूज करायचं क्रियापदाचं दुसरं रूप, त्याला आपण V2 म्हणजे पास्ट फॉर्म म्हटलं जाणार आहे. केलं या अर्थाने वापरतो. अगेन निगेटिव्ह सेंटेन्स करत असताना हेल्पिंग वर्ब लागतो, आपल्याला लागणार आहे तिथे डिड आणि जेव्हा डिड येणार आहे तेव्हा V2 न येता क्रियापदाचं परत पहिलं रूप. सिंपल फ्युचर टेन्स मध्ये ऑलरेडी हेल्पिंग वर्ब्स आहे शल आणि बी, त्याच्यासोबत येणार आहे क्रियापदाचं पहिलं रूप करेन या अर्थाने. दररोज आपण काय करतो, भूतकाळामध्ये आपण काय केलो आणि भविष्यकाळामध्ये आपण काय करू हे सांगण्यासाठी आपण सिंपल टेन्सेसचा वापर करतो. आता त्याचे आपण एक्झाम्पल्स बघूया. आय प्लग फ्लावर्स ॲट मॉर्निंग, याच्यामध्ये आपण प्लग हे क्रियापदाचं पहिलं रूप घेतलेलं आहे. जेव्हा आय आणि आपले जे सब्जेक्ट हे अनेक वचनी असतात तेव्हा क्रियापदाचं पहिलं रूप यूज केलं जातं आणि जेव्हा आपला सब्जेक्ट सिंग्युलर असणार आहे तेव्हा मात्र क्रियापदाला येस येस प्रत्यय लागतो. आता आय वापरलेला आहे त्यामुळे क्रियापदाचं पहिलं रूप वापरलेलं आहे. आय प्लग फ्लावर्स ॲट मॉर्निंग, सकाळी मी फुलं तोडते. हे सेंटेन्स सिंपल पास्ट मध्ये जाईल तेव्हा होणार आहे आय प्लग्ड फ्लावर्स लास्ट मॉर्निंग. प्लग झालं, प्लग क्रियापदाचं दुसरं रूप, हे रेग्युलर वर्ब असल्यामुळे ईडी प्रत्यय लागलेला आहे आणि कधी तर काल सकाळी, लास्ट मॉर्निंग किंवा येस्टरडे मॉर्निंग येऊ शकता. काल सकाळी मी फुलं तोडली. आणि हेच जेव्हा सेंटेन्स भविष्यकाळामध्ये जाईल तेव्हा होणार आहे आय शॅल प्लग फ्लावर्स टुमॉरो मॉर्निंग, उद्या सकाळी मी फुलं तोडेन. तोडते, तोडले आणि तोडेन या अर्थाने त्याच्यामध्ये चेंजेस आहेत. या सेंटेन्सेस मध्ये फरक काय आहे तर मेन पार्ट जो आहे क्रियापदाचा तो प्रत्येक ठिकाणी चेंज झालेला आहे. त्याच्यानंतर ना टाइम फ्रेम बघा, त्याच्यामध्ये ॲट मॉर्निंग आलेला आहे, त्याच्यामध्ये लास्ट मॉर्निंग आलेला आहे आणि याच्यामध्ये टुमॉरो मॉर्निंग आलेला आहे. म्हणजे जसा तुमचा काळ आहे त्याप्रमाणे तुम्हाला टेन्सेस मध्ये टाइम जो आहे तो चेंज करावा लागणार आहे. देअर हेल्पर्स वर्क 10 to 8, त्यांचे हेल्पर्स. आता हेल्पर्स अनेक वचन आहे म्हणून आलेला आहे वर्क. इथे जर एकटाच हेल्पर असला असता तर देअर हेल्पर वर्क्स असं आलं असतं, एकटाच असला असता. 10 to 8 10 ते 8 त्यांचे कामगार काम करतात. हे जर भूतकाळामध्ये गेले तर वर्क झालेलं आहे वर्कड, त्यांचे कामगार 10 ते 8 काम केले आणि देअर हेल्पर्स विल वर्क 10 to 8, त्यांचे कामगार किंवा मदतनीस म्हणू शकतो आपण हेल्पर्स 10 ते 8 काम करतील. इथे करतात, केले आणि करतील. आता हे जर आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स करायचं झालं तर आपल्याला काय यूज करायचं आहे, डू किंवा डज हे हेल्पिंग वर्ब यूज करायचे आणि त्यासोबत येणार आहे क्रियापदाचं पहिलं रूप. आता शी हे एक वचन असल्यामुळे आपण डज यूज केलेला आहे, नॉट यूज करायचे निगेटिव्ह म्हणून. शी डज नॉट गेट अप लेट, ती उशिरा उठत नाही. उठते, उठत नाही. शी डिड नॉट गेट अप लेट, ती उशिरा उठली नाही. आणि शी विल नॉट गेट अप लेट, ती उशिरा उठणार नाही. करण्याची क्रिया ही निगेटिव्ह असल्यामुळे आपण नॉट हा शब्द यूज केलेला आहे. उठत नाही, उठली नाही आणि उठणार नाही. जर तुमचा सब्जेक्ट अनेक वचन असेल तर आपल्याला डू हे हेल्पिंग वर्ब यूज करायचं आहे. इथं नॉट सेपरेट घेतलेला आहे, आपण इथे शॉर्ट फॉर्म घेतलेला आहे. दोन्ही वे मध्ये आपण काय करू शकतो, नॉटचा वापर करू शकतो. पीपल डोंट थिंक अबाउट नेशन ऑलवेज, लोक नेहमी
राष्ट्राबद्दल विचार करत नाही. पीपल अनेक वचन, त्यामुळे डू यूज केलेला आहे. निगेटिव्ह आहे आणि आपण इथे शॉर्ट फॉर्म घेतलेला आहे, त्याच्यासमोर आलेला आहे क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म. पीपल डिड नॉट थिंक अबाउट नेशन बिफोर. अगोदर लोक भारतात राष्ट्राचा विचार केले नाही. इथं करत नाही, केले नाही. आणि पीपल वोंट थिंक अबाउट नेशन, लोक नेशन बद्दल विचार करणार नाही, करणार नाही. या जर क्वेश्चन विचारायचा झाला तर हेल्पिंग वगैरे स्टार्टिंगला येणार आहे आणि त्याच्या समोर येणार आहे सब्जेक्ट. आता द बेबी हे सब्जेक्ट आहे, एकटाच असल्यामुळे थर्ड पर्सन सिंग्युलर असल्यामुळे आपल्याला डज हा शब्द यूज करावा लागणार आहे. सो डज द बेबी सक थंब ड्युरिंग स्लीप. झोपे दरम्यान बाळ अंगठा चोखतो का, हा झाला क्वेश्चन. हे जर पास्ट मध्ये झालं तर डजच्या ऐवजी आपल्याला यूज करायचं आहे डिड. डिड द बेबी सक थंब ड्युरिंग स्लीप. झोपे दरम्यान बाळ अंगठा चोखला का. आता ह्याच्यामध्ये बघा डिड आहे, अगेन V1 आलेला आहे. डिड नंतर जर तुम्ही V2 घेतला तर त्या वाक्याला काहीही अर्थ राहणार नाही, होणारच नाही. कारण डिड सोबत V2 ला काहीच आपण बोलू शकत नाही. डिड सोबत V1च येणं गरजेचं आहे. सो डिड द बेबी सक थंब ड्युरिंग स्लीप हे झालं पास्ट. आणि हे जर फ्युचर मध्ये जाणार असेल तर होणार आहे विल द बेबी सक थंब ड्युरिंग स्लीप. झोपे दरम्यान बाळ अंगठा चोखेल का, भविष्यकाळ. आता निगेटिव्ह सेंटेन्स करायचे पण क्वेश्चन पाहिजे. शॉर्ट फॉर्म घेतलेला आहे. डोंट दे ग्रो ग्रेन्स इन फार्म एव्हरी इयर. दरवर्षी ते त्यांच्या शेतामध्ये धान्य उगवत नाहीत का. आता हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. डोंट नसला असं डू असू तर उगवतात का, पण हे निगेटिव्ह आहे उगवत नाहीत का असं झालेलं आहे. दे अनेक वचन आहे त्यामुळे डू यूज केलेला आहे आणि फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब आलेला आहे. निगेटिव्ह सेंटेन्स आपण सिंपल पास्ट टेन्स मध्ये करताना शॉर्ट फॉर्म घेऊन केलेला आहे. डिडंट दे ग्रो ग्रेन्स इन फार्म लास्ट इयर. मागच्या वर्षी त्यांनी त्यांच्या शेतामध्ये धान्य उगवले नाही का. त्याच्यामध्ये उगवले हा शब्द आहे, इथं उगवतात का असं इथं उगवले, कारण प्रत्येक सेंटेन्स मध्ये ल पाहिजे. उगवले नाही का. आणि हेच जेव्हा फ्युचर मध्ये जाईल वोंट दे ग्रो ग्रेन्स इन फार्म नेक्स्ट इयर. पुढच्या वर्षी ते शेतामध्ये धान्य उगवतील का. उगवतील हे काय आहे, भविष्य आहे. आता हे झाले अफर्मेटिव्ह, काही निगेटिव्ह, काही क्वेश्चन आणि काही निगेटिव्ह क्वेश्चन. मग फक्त हे 4 प्रकारचे वाक्य होत नाही तर भरपूर सारे आपण डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन सुद्धा विचारू शकतो. तर कशा प्रकारे 2च सेंटेन्सेस घेतले, तुम्ही जेवढे काही डब्ल्यूएच टाइप कोर्स आहेत त्या सगळ्याचे तुम्ही काय करू शकता, क्वेश्चन करू शकता. आता क्वेश्चन्स करत असताना सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट मध्ये आपण 2 प्रकारे सेंटेन्सेस केलेले आहेत. एक डायरेक्टली वर्बचा वापर करून आणि हेल्पिंग वर्बचा वापर करून. क्वेश्चन सुद्धा आपण त्याच प्रकारे केलेले आहेत. दोन्हीही बरोबर आहेत, दोन्हीही ग्रामॅटिकली करेक्ट आहेत. तुम्हाला जे इझी वाटतं ते तुम्ही करू शकता. हु मिसगाइड्स यू. तुला कोण मिसगाइड करतो किंवा करते. मिसगाइड हे क्रियापद आहे, त्याला यस प्रत्यय लावलेला आहे. का बरं, कारण हु म्हणजे कोण, आपल्याला उत्तर माहित नाही. त्यामुळे प्रश्न विचारताना हुचा जेव्हा क्वेश्चन असेल थर्ड पर्सन सिंग्युलर सोबत जो आपण हेल्पिंग वर्ब वापरतो किंवा मेन वर्बचा फॉर्म वापरतो तोच आपल्याला हु सोबत वापरायचा आहे. हु मिसगाइड्स यू. तुला कोण मिसगाइड करतं. आता मिसगाइड्स यू च्या ऐवजी आपण काय घेतलेलं आहे बघा, हु डज मिसगाइड यू. हा जो यस आहे तो इकडे आलेला आहे. सो तुला कोण मिसगाइड करतं, दोन्हीचा अर्थ एकच आहे. डायरेक्टली आपण काय केलेला आहे, V1 यस चा प्रत्यय घेऊन केलेला आहे आणि एक आपण काय केलेला आहे, डज चा वापर करून मेन वर्ब वापरला. इथे डज वापरल्यानंतर ना परत यस येणार नाही, परत त्या वाक्याला सेन्स होणार नाही. तुला कोण मिसगाइड करतं. तुला कुणी मिसगाइड केलं. सो हु मिसगाइडेड यू. मिसगाइड क्रियापदा ईडी प्रत्यय लावलेला आहे त्यामुळे तिथं काय झालं, मिसगाइडेड. इन्स्टेड ऑफ दॅट तुम्ही काय घेऊ शकता, हु डीड मिसगाइड यू. तुला कोणी मिसगाइड केलं. हेच भविष्य काळामध्ये गेल्यानंतर काय होणार आहे, हु विल मिसगाइड यू. तुला कोण मिसगाइड करेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, वेअर ही वर्क्स. आता अगेन वर्क्स घेतलेला आहे आपण डायरेक्टली. सो वेअर ही वर्क्स, तो कुठे काम करतो, हेच वाक्य होणार आहे. वेअर डज ही वर्क. डज पहिल्यांदा आलेला आहे, मग सब्जेक्ट आलेला आहे आणि मग आलेला आहे क्रियापद. इथं जर अनेक वचन असतं तर काय झालं असतं, वेअर दे वर्क किंवा वेअर डू दे वर्क आलं असतं. का, कारण तो प्लुरल आहे. सिंग्युलर असल्यामुळे यस प्रत्यय लागलेला आहे.
सिंग्युलर असल्यामुळे डज घेतलेला आहे. इथे जर प्लुरल असलं असतं तर काय झालं असतं, वर अनेक वचन आलं असतं, वेअर दे वर्क. वर्क हा वर्क आला असता यस न यूज करता आणि तेच प्रश्न झाला असतं वेअर डू दे वर्क. हेच भूतकाळामध्ये कसं झालं, वेअर ही वर्कड, तो कुठे काम केला, किंवा वेअर डिड ही वर्क, त्याने कुठे काम केलं. वर्कड घ्या किंवा डिड वर्क घेऊ शकता. आणि भविष्य काळामध्ये इझीच आहे, याच्यामध्ये काही फाइंड आउट करायची गरज नाही, ऑलरेडी हेल्पिंग वर्क आहे. सो वेअर विल ही वर्क, तो कुठे काम करेल. विल सगळीकडे येणार आहे. जेव्हा जेव्हा आय किंवा वी हे दोनच प्रोनाउन्स असतील त्याच्या समोरच आपल्याला शॅल यूज करायचं. अदरवाइज सिंग्युलर, प्लुरल, लिव्हिंग थिंग, नॉन लिव्हिंग थिंग, एका शब्दाचा सब्जेक्ट आणि एक शब्दाचा सब्जेक्ट काही असलं तरी आपल्याला विल हेच हेल्पिंग वर्ब यूज करायचं आहे. बाकी इथं प्रत्येक ठिकाणी वी टूच येणार आहे. परत जेव्हा आपण एक वचन अनेक वचनचे निगेटिव्ह सेंटेन्सेस करू, सेम गेट एकच हेल्पिंग वर्ब असल्यामुळे सगळ्यासमोर तेच यूज करायचं आहे. पण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये मात्र आपल्याला जर एक वचनी असेल तर डज यूज करायचा आहे आणि अनेक वचनी आणि आय असेल तर मात्र डू हे हेल्पिंग वर्ब यूज करायचं आहे ऍट द टाइम ऑफ मेकिंग निगेटिव्ह एंड क्वेश्चन. पण जर तो अफर्मेटिव्ह सेंटेन्स असेल तर मात्र प्लुरलच्या समोर क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म आणि सिंग्युलरच्या समोर क्रियापदाच्या पर्यायाला यस यस प्रत्यय लावायचा आहे. लक्षात ठेवा, हे जे वर लिहिलेलं आहे ना ते अफर्मेटिव्ह मध्ये येणं गरजेचं आहे. निगेटिव्ह क्वेश्चन असेल तरच हेल्पिंग वर्बचा वापर करायचा आहे. आय डिड गो वाक्य जरी बरोबर वाटत असला तरी अफर्मेटिव्ह मध्ये आय वेंट हेच येणं गरजेचं आहे. आय डू गो च्या ऐवजी आय गो असंच येणं गरजेचं आहे. डू कधी वापरलं जातं, जर एखाद्या गोष्टीला स्ट्रेस करायचा असेल, थोडंसं प्रेशर द्यायचं असेल किंवा तुम्ही त्यांना असं थोडंसं या असं आपण म्हणतो ना, त्याच्यामध्ये डू हा शब्द वापरला जातो की पुढच्या व्यक्तीला तुम्हाला कन्व्हिन्स करत असताना प्रेशर द्यायचं आहे किंवा तुम्ही त्यांना आग्रह करत असाल तर मात्र आपल्याला डू हा शब्द वापरायचा आहे. अदरवाइज अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये डू आणि डज किंवा डीड हे हेल्पिंग वर्ब न वापरता डायरेक्टली वर्बचे जे फॉर्म्स आहेत त्यांचा वापर करूनच आपल्याला काय करायचं आहे, सेंटेन्सेस करायचे. अशाच प्रकारे तुम्हाला तक्ता तयार करायचं वहीमध्ये जे आहे ते तुम्ही लिहून घ्या. परत तुम्ही स्वतःचे सेंटेन्सेस करा, एक 2-3 सेंटेन्सेस अफर्मेटिव्हचे, तेच सेंटेन्स सिंपल प्रेझेंटचे सिंपल पास्ट मध्ये कन्वर्ट करा, तेच सेंटेन्स सिंपल फ्युचर मध्ये कन्वर्ट करा. काय चेंजेस आहेत बघा, मी कंपल्सरी सगळीकडे अंडरलाईन केलेलेच आहे. या वाक्यामध्ये काय अंडरलाईन आहे, ह्याच्यात काय आहे आणि ह्याच्यात काय करायचं तुम्हाला फरक कळायला पाहिजे. अफर्मेटिव्ह झाल्यानंतर निगेटिव्हचे करा. निगेटिव्ह मध्ये जर तुम्हाला नॉट सेपरेट पाहिजे आहे का सेपरेट नको आम्हाला शॉर्ट फॉर्म पाहिजे त्याप्रमाणे सेंटेन्सेस करा. देन अफर्मेटिव्ह क्वेश्चन करा, निगेटिव्ह क्वेश्चन करा आणि WH शब्द वापरून किती सेंटेन्सेस करतात तेवढ्या सगळ्या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करा. जे दररोज आपण बोलतो ना त्याच सेंटेन्सेसचा वापर करायचा आहे. उगीच कोणतेतरी कुठला तरी सब्जेक्ट घेतला आणि कुठलं तरी न वापरणारं वर्ड घेतलं आणि सेंटेन्स करू नका. जे सब्जेक्ट म्हणजे नाउन प्रोनाउन जे आजूबाजूला आहे त्यांच्याशी रिलेटेड सेंटेन्सेस करा, त्यांच्याशी रिलेटेड असलेले क्वेश्चन करा जे तुम्ही दररोज बोलू शकता, कारण ते आपल्याला गरजेचं आहे. जसं की तुम्ही तुमच्या मम्मी पप्पा फ्रेंड्स नेबर्स तुमचे जे काही कॉलेजमधले क्लासमेट्स आहेत, बॅचमेट्स आहेत, बेंचमेट्स आहेत, टीचर्स आहेत, तुमचा ज्यांच्यासोबत संपर्क येतो ना रिलेटेड टू देम सेंटेन्सेस करा. म्हणजे तुम्हाला क्रियापद कोणती वापरायची ते कळेल, सेंटेन्स कसे होतील ते कळेल, त्याचंच क्वेश्चन कसं करू शकतो ते कळेल. म्हणजे आपल्याला जे गरजेचं आहे त्यांचेच आपल्याला सेंटेन्सेस करायचे. ओके, स्क्रीनशॉट काढून घ्या, मी साईडला सरकल्यानंतर ना लिहून काढा आणि तुमचे स्वतःचे सेंटेन्सेस सुद्धा तुम्ही करू शकता. सो दिस इज फॉर टुडे. थँक्यू.